हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 14 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण ऋतू वर्ष, मास निज ज्येष्ठ, दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनंतर आषाढ मासाला सुरुवात होईल. पक्ष कृष्ण, दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल. मित्रांनो, तिथी मित्रांनो, आजची अमावस्या तिथी आहे. दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, व्याघात योग आहे. सकाळी 11 वाजून 57 मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, नागकरण आहे. दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनंतर केस्तुग्न करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांनंतर बहुकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांमध्ये सध्या अस्तंगत असलेला ग्रह बुध ग्रह आहे, जो 4 जुलैपासून अस्तंगत झालेला आहे. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत व एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत धन्वंतरी कलियुगे प्रथम पाती जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवन शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम सहसरी दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष बहु वासरे पुनर्वसु नक्षत्र व्याघात युगे नागकर्णे अमावस्या शुभतीत वीर गोत्रात उत्पन्नमय कडाप मोपात दुरित क्षेत्रवासी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा येऊन इष्टलिंग पूजा करेशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी निर्माणाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 57 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो या मासातील मुहूर्त पाहण्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त मित्रांनो या व्हिडिओ लिंकच्या द्वारे. पंचांगातील इतर काही महत्त्वाची माहिती अशी आहे मित्रांनो: पंचांग शुद्धी नाही, दिनविशेषमध्ये दर्श अमावस्या आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. त्यामध्ये नियम, पूजाविधी वगैरे सांगितलेले आहे. मित्रांनो, अमावस्या व प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे दोन्ही तिथींचे. तर या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरापर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही, कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे जुने आहेत तेच आपल्याला सुरू ठेवावे लागतील. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आपण रेग्युलर कामे करा. या काळामध्ये विशेष किंवा महत्वाची कामे केल्यास आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभू महादेव.